मराठवाडा म्हटलं की नजरेसमोर येते ती कोरडी जमीन, पाण्याच्या शोधात असणारी लोक, पाण्याचे टँकर आणि पावसासाठी आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी। पण याच मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। सध्या मराठवाड्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील लोकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। मराठवाड्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलाय। या पावसामुळे तब्बल 5000हून अधिक गावांमधील पिकं जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून तातडीने मदत करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। अजूनही मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरू आहे। जालना, धाराशिव, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमधील बहुतांश भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जलप्रकल्प आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे गावं जलमय झाली आहेत, तर जी काही शिल्लक पिकं होती ती सुद्धा चिखलात गेल्यामुळे शेतकरी अक्षरशः नागवा झालाय। मराठवाड्यात एवढा पाऊस कोणीही पाहिला नव्हता अशा प्रतिक्रिया सुद्धा आता समोर येऊ लागल्यात। तब्बल 5320 गावांमधील शेती उद्ध्वस्त झाली आहे। मराठवाड्यातील तब्बल 75 मंडळांमध्ये पावसाने कहर केल्यामुळे आणि पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे गावं पाण्याखाली गेली आहेत, घरं बुडाली आहेत आणि लोकांचे संसार सुद्धा उघड्यावर पडले आहेत। मराठवाड्यातील परिस्थिती एवढी भीषण असताना सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का असा सवाल शेतकऱ्यांसह मराठवाड्यातील जनता विचारते। तसेच पावसाने महाकोप केल्यामुळे मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सरकार विशेष पॅकेज जाहीर करून तातडीने नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू करणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत सरकार अतिवृष्टीबाबत नेमका काय निर्णय घेणार याकडे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। त्याचमुळे आता मराठवाड्यामध्ये सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का, संसार उघड्यावर पडलेल्यांना तातडीची मदत देण्यात येणार का, मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेजची घोषणा करण्यात येणार का आणि सोबतच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले असून सरकारकडून अनेक अपेक्षा आता व्यक्त करण्यात येतात। तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करताना पाहायला मिळतात। धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये असलेल्या वडनेर गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातलाय। याच गावातील एक कुटुंब सोमवारी मध्यरात्रीपासून पाण्यात अडकून होतं, ज्यामध्ये एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश होता। अन्न पाण्याविना हे कुटुंब मदतीची वाट पाहत होतं। याबाबतची माहिती खासदार निंबाळकर यांना मिळताच त्यांनी या कुटुंबाकडे धाव घेतली आणि यावेळी ते स्वतः NDRFच्या जवानांसोबत या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर लोकांना सुखरूप बाहेर काढलं। त्यामुळे धाराशिवच्या या खासदारांनी लोकप्रतिनिधी शब्दाचा खरा अर्थ सांगितला असल्याची चर्चा आता सर्वत्र करण्यात येते। पण कधी काळी पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यातील लोकांची परिस्थिती आता बिकट झाल्याची पाहायला मिळते। त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मराठवाड्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाची आणि राज्यातील प्रत्येक घडामोडींची अपडेट पाहण्यासाठी आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि mymahangar.com या वेबसाईटला फॉलो करा। धन्यवाद।